तर उपमुख्यमंत्री शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या भेटीसाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काही नेते मंडळींच्या अनौपचारिक भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी गेलेत। आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, अमित शहांच्या संपूर्ण दौऱ्याविषयी काय माहिती? श्वेता, बरोबर आहे। केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा जे आहेत ते कालपासून मुंबई दौऱ्यावरती आहेत। आज 11 वाजता सहकार विभागासंदर्भात 2 कार्यक्रम जे आहेत ते मुंबईत होत आहेत आणि त्या अनुषंगानं ते मुंबईत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सुद्धा दाखल सह्याद्री अतिथीगृहात झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी त्यांची बैठक जी आहे ती ठिकाणी होईल अशी माहिती सध्या मिळते। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट जी आहे ती घेतली होती आणि त्यानंतर आता अमित शहा मुंबईत आलेले आहेत। त्यांच्या भेटीसाठी सुद्धा एकनाथ शिंदे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचा याबाबतची या सुनावणी जी आहे ते सुप्रीम कोर्टात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगानं सुद्धा ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। त्या सगळ्या बाबींवरती काही 2 प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होते का हे बघावं लागेल। परंतु आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे जे आहेत ते आता सह्याद्री अतिथीगृहात अमित शहा यांच्या भेटीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण बघतोय, अमित शहा मुंबई दौऱ्यावरती असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्या सगळ्याची ही दृश्य आपण बघतोय। पोलिसांचा बंदोबस्त आहे। या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आलेत। मुंबई दौऱ्यावरती असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या भेटीसाठी गेल्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। तर कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, तुम्ही आता कुठे आहात आणि आजच्या संपूर्ण कार्यक्रमाबद्दलचे काय अपडेट? श्वेता, आपण पाहतो की केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावरती कालपासून आहेत। त्यांनी पहिला ते शारदा सदन हे जे फोर्टमधलं कार्यालय आहे तिथे NUC FDCच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर BSC मध्ये दुसऱ्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत। मात्र त्यांच्या संपूर्ण दौऱ्याच्या अनुषंगानं दक्षिण मुंबईमध्ये मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे, कारण आंदोलनं होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर काळे झेंडे सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दाखवले जाण्याचा अंदाज पोलिसांचा आहे आणि म्हणून डबल लेअर बॅरिगेटिंग ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अमित शहा येणार आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळते। हे पहिलं बॅरिगेटिंग आपण पाहतोय। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्याच्या पाठीमागे सुद्धा अशाच पद्धतीचं बॅरिगेटिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। सह्याद्री अतिथीगृहातून 10:50 अमित शहा हे शारदा सदन इमारतीकडे येताना निघतील आणि त्यानंतर 12 वाजता BSC मध्ये ते दुसऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि हे दोन्ही कार्यक्रम होत असताना मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा कुठल्याही पद्धतीचं आंदोलन होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांकडून ही सगळी खबरदारी घेतली जाते। कारण पुण्यात अमित शहा यांच्या दौऱ्याच्या वेळेला ज्या पद्धतीची आंदोलनं झालेली होती त्या अनुषंगाने मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सकाळपासून या सगळ्या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतं आहे। जवळपास 1 वाजेपर्यंत अमित शहांचे हे 2 वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत आणि त्यानंतर ते पुन्हा दिल्लीच्या दिशेनं रवाना होतील। मात्र या दोन्ही कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त काही राजकीय घडामोडी सुद्धा घडताना पाहायला मिळत आहेत। ह्या नेत्यांच्या भेटीगाठी होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे राज्यातल्या राजकारणावरती अनौपचारिक चर्चा त्या अमित शहा यांच्यासोबत हे नेत्यांकडे होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावरती जातील आणि तिथून एकत्रितपणे हे सगळे नेते जे आहेत ते सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी शारदा सदन हे जे फोर्ट मधलं कार्यालय आहे तिथे पहिल्यांदा पोहोचतील आणि इथला कार्यक्रम आटोपून BSC मधल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जो दुसरा कार्यक्रम सहकार विभागाचा होणार आहे तिथे पोहोचणार।